नमस्कार BLO बंधू आणि भगिनींनो, कुंदन माळके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या 2002च्या मतदार यादीमध्ये आपले स्वतःचे नाव किंवा आपले आई वडील किंवा आजी आजोबा यांचं नाव कसं शोधावं ते आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रथमतः बघा, यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप असणं गरजेचं आहे. ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे. बघा, त्या ॲपचं नाव आहे ECI नेट. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरला ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे ECI नेट. ECI नेट. तर बघा, ECI नेट आपण सर्च करूया. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं ते ॲप आहे ECI नेट. आता मी या माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल केलं आहे, त्यामुळे मी आता पुन्हा इन्स्टॉल न करता फक्त त्याला ओपन करतो. ओपन या बटनावर मी क्लिक करतो आहे. बघा, जेव्हा तुम्ही हा ॲप ओपन करणार तेव्हा अशा प्रकारचा एक इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. आता या ठिकाणी बघा, हे ॲप तुमचं ओपन झालेलं आहे. या ठिकाणी प्रथमतः तुम्ही एक अकाउंट तयार करायचं आहे. अकाउंट करणं फार सोपी प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, या ठिकाणी डाव्या बाजूला हे जे तुम्हाला चिन्ह दिसतं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारतं की इफ यू आर अ रजिस्टर्ड युजर इंटर युअर मोबाईल नंबर टू लॉग इन. जर तुम्ही अगोदरच तुमचं अकाउंट तयार केलं असेल, म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड युजर असाल, तर तुम्हाला पुन्हा अकाउंट तयार करायची गरज नाही. तुम्ही फक्त मोबाईल नंबर टाका, तुम्हाला एक OTP येईल 6 अंकी, तर तुम्ही या ॲपला लॉग इन करू शकता. परंतु आता जर तुमचं अकाउंट नसेल तर आपण अकाउंट तयार करायचं आहे. त्यासाठी बघा, या ठिकाणी एक टॅब दिली बघा, न्यू युजर. याच्यावर मी क्लिक करतो. आता न्यू युजरवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला ते विचारतं आहे की इंटर युअर मोबाईल नंबर. तर या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतो बघा, आणि खाली सेंड OTP या बटनावर क्लिक करतो. आता बघा, मी माझा अकाउंट तयार केल्यामुळे ते मला या ठिकाणी दाखवते की वोटर इज एक्झिस्ट. म्हणजे बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली वोटर एक्झिट नावाचं टॅब दाखवत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, फक्त बघा, जर तुम्ही नवीन युजर असाल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा. तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्ही अकाउंटला रजिस्टर करू शकता. आता मी ऑलरेडी युजर असल्यामुळे म्हणून मी न्यू युजर या बटनावर क्लिक करत नाही, तर डायरेक्ट मी माझा मोबाईल नंबर टाकतो आणि खाली बघा सेंड OTP नावाचं टॅब आहे बघा. सेंड OTP या बटनावर मी क्लिक करतो. आता मला एक OTP येईल 6 अंकी, तुम्ही या ठिकाणी टाकणार आहे आणि या ॲपला लॉग इन करणार आहे. बघा, मी आता OTP टाकलेला आहे. आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला ती अपडेट प्रोफाईल नावाची या ठिकाणी काही माहिती येत असते बघा. तुम्हाला विचारतं की तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही तुमचं नाव, मधले नाव, त्यानंतर आडनाव, इपिक नंबर, ह्या गोष्टी तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी बघा, नाव आणि तुमचं मधलं नाव, नंतर आडनाव, मदान कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि इथं ईमेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा भाग तो आहे, शेवटी दिलेला आहे त्यांनी, चेंज लँग्वेज. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हे ॲप वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता. बघा, या ठिकाणी जर क्लिक केलं तर या ठिकाणी बरेच भाषेचे पर्याय, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इंग्लिश आहे तसं, आणि हिंदी आहे, मराठी आहे. आपण या 3 लँग्वेज वापरू शकतो. ज्याला इतर भाषा येत असतं तेही वापरू शकतात. तर या ठिकाणी आपण इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांचा वापर करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, मी काय करतो, या ठिकाणी मी बाय डिफॉल्ट इंग्लिश लँग्वेज ठेवत आहे आणि खाली शेवटी अपडेट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि शेवटी म्हटलं या ठिकाणी प्रोसीड या बटनावर आपण क्लिक करूया. प्रोसीड. ठीक आहे. आता माझं अकाउंट तयार झालं आहे, प्रोफाईल तयार झाली आहे. आता हे ॲप तुम्ही आता वापरू शकता. बघा, हे ॲप वापरण्यासाठी वरती 2 प्रकारच्या टॅब आहेत. पहिली टॅब आहे वोटर सर्व्हिस, तुम्ही पाहू शकतात. पहिली टॅब आहे वोटर सर्व्हिस आणि दुसरी टॅब आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन. आता या ठिकाणी आपण जी पहिली टॅब आहे वोटर सर्व्हिस, याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे बघा. कारण की लक्षात ठेवा, ती निळ्या रंगामध्ये दिसते ते आपलं ते टॅब, म्हणून आपण ही टॅब वापरणार, वोटर सर्व्हिस. आता या वोटर सर्व्हिस टॅबमध्येच एक ऑप्शन आहे बघा, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. या बटनावर आपण क्लिक करूया. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येतो आहे बघा. एक ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR. जर तुमचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल, तुमचं 2002च्या मतदार तुमचं जर नाव असेल, तर तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता, किंवा तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचा संदर्भ आपण या ठिकाणी शोधू शकतो.
आता बघा या ठिकाणी पुन्हा एक ऑप्शन दिला आहे त्यांनी की तुम्हाला हे नाव शोधताना कोणत्या भाषेचा वापर करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चेंज युअर लँग्वेज. आता या ठिकाणी मी बाय डिफॉल्ट इंग्रजी घेतो बघा, इंग्लिश याच्यावर क्लिक करतो. प्रथमतः आपण नाव इंग्लिशमध्ये शोधून पाहूया, बरोबर. आणि पुन्हा त्या ठिकाणी क्लिक वोटर रजिस्ट्रेशन क्लिक करूया. आणि आता आपण सर्च युअर नेम इन लास्ट SIR बटनावर क्लिक करूया. बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा 2 बटन आहेत. पहिलं बटन आहे जे तुम्ही पाहू शकता बाय इलेक्टर डिटेल्स, म्हणजे ते असं म्हणतं आहे की बाय इलेक्टर डिटेल्स म्हणजे त्या मतदाराची तुम्ही माहिती टाकून माहिती चेक करू शकता किंवा नाव शोधू शकता. आणि दुसरा पर्याय आहे इन लास्ट SIR रोल, म्हणजे तुम्ही ती मतदार यादी PDF मध्ये सुद्धा पाहू शकता. तर आपण या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे तो आपण पाहणार आहोत. तो आहे बाय इलेक्टर डिटेल्स या पर्याय आपण क्लिक करणार आहोत. ठीक आहे, ते त्या ठिकाणी क्लिक केलं आहे. आता पहिला जो पर्याय आहे ते विचारते आपल्याला स्टेट. आता त्या व्यक्तीचं नाव कोणत्या राज्यामध्ये होतं 2002ला ते स्टेट निवडायचं आहे. मी निवडतो आपलं महाराष्ट्र. बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑप्शन आला आहे S13 महाराष्ट्र, म्हणजे S13 हा महाराष्ट्राचा कोड आहे. ओके, त्यानंतर निवडायचं आहे आपल्याला जिल्हा. आता त्या व्यक्तीचं नाव कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं 2002ला. बघा म्हणतं आहे की डिस्ट्रिक्ट इन म्हणजे 2002, म्हणजे 2002ला कोणत्या जिल्ह्यात नाव होतं. म्हणून मी या ठिकाणी बघा क्लिक करतो आहे. बघा या ठिकाणी मी क्लिक करतो सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मी आता जिल्हा निवडतो आहे धुळे. जिल्हा निवडतो आहे मी धुळे. आता तुम्ही ज्या मतदाराची माहिती शोधत आहात तो त्या 2002ला कोणत्या जिल्ह्यात होता ते तुम्ही शोधू शकता. मी धुळे निवडतो आहे. ओके, आता त्याने या ठिकाणी विचारलं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी इन 2002, म्हणजे 2002ला कोणता विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं नाव होतं. आता बघा आता 2002ला विधानसभा मतदारसंघ वेगळा असेल आणि आता पण वेगळा असू शकतो. त्यामुळे बघा नाव शोधताना जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल की 2002ला कोणता विधानसभा मतदारसंघ होता तरच तुम्ही तो निवडायचा आहे या यादी भागातून. आता बघा मला माहिती आहे की त्या मतदाराचं नाव 2002ला 80 साक्री ST या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं नाव होतं, म्हणून मी साक्री ST हा पर्याय निवडलेला आहे. तुम्हाला जर माहिती तुम्ही निवडू शकता. बघा तुम्ही जितकं फिल्टर लावणं जाणार तितकं नाव आपल्याला लवकर सापडतं, बरोबर. म्हणून मी या ठिकाणी 3 फिल्टर लावले. पहिलं फिल्टर होतं महाराष्ट्र, दुसरं फिल्टर लावलं जिल्ह्याचं, आणि तिसरं फिल्टर लावतो आहे मी त्या विधानसभा मतदारसंघाचं 80 ST. आता बघा या ठिकाणी त्यांनी पुन्हा आपल्याला विचारलं की पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम. आता बघा त्या मतदाराचं 2002ला कोणत्या यादी भागात नाव होतं 2002ला हे माहिती म्हणजे सांगणं थोडंसं अवघड आहे. म्हणून आपण हे असंच ठेवूया. आपण या ठिकाणी आपण कोणताही माहिती निवडणार नाही, असंच ठेवूया. त्यानंतर ते खाली विचारतं बघा सेक्शन इन नंबर अँड नेम इन 2002, म्हणजे त्यांचं सेक्शन कोणता होता आणि त्याचं नाव काय. आता हे पण आपण तसंच ठेवूया. हे आपण माहिती भरणार नाही कारण ते आपल्याला माहिती नाही म्हणून तसंच ठेवूया. पण आपण त्याला वरती स्क्रोल करूया. आता या ठिकाणी ते विचारतं आहे की पार्ट सिरियल नंबर इन 2002, हे सुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणून तसंच ठेवूया. ही पण काय माहिती भरायची गरज नाही. परंतु त्याच्या खालची जी माहिती बघा इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR 2002, त्या मतदाराचं नाव पूर्ण पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्या मतदाराचं पूर्ण नाव टाकायची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही त्या मतदाराचं पहिलं नाव टाका. त्यांचं पहिलं नाव टाका. मी या ठिकाणी टाकलं त्यांचं ना पहिलं नाव टाकलेलं आहे. तुम्ही पण पहिलं नाव टाकू शकतात. आता खाली विचारते बघा ते की इलेक्टर एज इन 2002, त्यांचं 2002ला वय किती होतं. आता हे माहिती नाही म्हणून तसंच ठेवूया आपण, काही भरायची आवश्यकता नाही. खाली ते विचारतं आहे की रिलेटिव्ह टाईप इन 2002. आता त्या मतदाराच्या नातेवाईकाचं नाव तो म्हणजे त्याचं नातं कोणतं होतं ते आता मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे फादर, की मी त्यांच्या म्हणजे त्या मतदाराच्या वडिलांचं नाव मी या ठिकाणी टाकणार म्हणून मी फादर हा ऑप्शन निवडतो बघा. आणि खाली इलेक्टर रिलेटिव्ह फुल नेम इन 2002. आता बघा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये त्या मतदाराच्या नातेवाईकाचं नाव फुल नेम विचारलं आहे. पण आपण फुल नेम न टाकता त्यांचं पण फक्त आपण प्रथम नावच टाकणार आहोत, बरोबर. मी या ठिकाणी टाकतो बघा त्यांचं मतदाराचं नाव मी टाकतो, फक्त नाव टाकलं आहे. तुम्ही जर या फॉर्मचा पाहिला मित्रांनो याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मॅन्डेटरी आहे बघा. तुम्ही म्हणजे मॅन्डेटरी कशी ओळखायची, इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR, आणि याच्यावर तुम्ही पाहू शकता या 2002च्या वरती स्टार दिला आहे. स्टारचा अर्थ असा होतो
की ती माहिती तुम्हाला द्यावीच लागेल. बाकीचे तुम्ही जर ऑप्शन पाहिले तर त्या ठिकाणी कुठेही स्टार नाही आहे. तुम्ही पाहू शकता कुठं स्टार नाही आहे इथं. फक्त स्टेट जर सोडलं तर कुठं स्टार नाही आहे आणि आपल्या याला नावाला. मग आता बघा मी काय करतो, ही माहिती पण मी काय केलं बघा, अजून पुन्हा सांगतो. स्टेट निवडलं, त्यानंतर जिल्हा निवडला, मला विधानसभा मतदारसंघ 2002चा माहिती होतं म्हणून तो निवडला, आणि बाकी खाली मी काय माहिती भरली त्यांची, फक्त त्यांचं नाव, मतदाराचं नाव, त्यांचं नातेवाईकाचा प्रकार, म्हणजे त्यांचे नातेवाईक कोणते, आई आहेत, वडील आहेत किंवा त्यांचे पती काय असं ते निवडून फादर निवडले, आणि त्या नातेवाईकाचं पहिलं नाव. आणि मी शेवटी सर्च या बटनावर आता क्लिक करतो. बरोबर, ओके. तर बघा सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर मला जे मतदाराचं नाव पाहिजे ते पहिल्याच याच्यात आलेलं आहे बघा. पहिल्याच रिझल्टमध्ये दिसतंय बघा त्या मतदाराचं नाव जे की मला पाहिजे. तेव्हा त्यांचं वय आहे 33 वर्ष, ते धुळे जिल्ह्याचे रहिवासी आहेत, स्टेट महाराष्ट्र, विधानसभा मतदारसंघ 80 साक्री, आणि त्यांचा 2002ला कोणतं मतदार यादी भाग होता तो आहे या ठिकाणी दिलेला आहे, आणि त्यांचा त्या यादी भागातील अनुक्रमांक. ह्या गोष्टी आपल्याला SIRसाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच काय, त्यांचं ते राज्य, विधानसभा क्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि त्यांचा सिरियल नंबर, ह्या गोष्टी मला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर बघा, ती त्या ठिकाणी भरपूर रिझल्ट दाखवतं, पण आपण फक्त आपले जे कामाचं आहे तेच, आपण जे गरजेचं तेच पाहायचं, आणि तो क्रमांक, तो नंबर आपण त्या BLOना द्यायचा आहे. म्हणजे मी हा जो व्हिडिओ तयार करत आहे हा सर्वांसाठी आहे. कोणताही मतदार त्यांच्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव घर बसल्या या पद्धतीनं शोधू शकतो. ठीक आहे. आता आपण हे एक पद्धत पाहिली. आता बघा, आता आपण हे इंग्रजीमध्ये शोधलं, हेच नाव आपण मराठीमध्ये सुद्धा शोधू शकतो. म्हणजे मराठीत टाईप करून सुद्धा शोधू शकतो. ते कसं शोधायचं, आता बघा मी बॅक या बटनावर क्लिक करतोय बघा. आता या ठिकाणी मी आलो आहे बघा. बरोबर, हे आता हा ऑप्शन कुठं असतो तुम्हाला पुन्हा सांगतो. पुन्हा मी बॅक बटनावर क्लिक करतो. हा ऑप्शन आहे आपल्या वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये येतो हा सर्च इन युअर नेम इन लास्ट SIR. आता इथं बघा मी काय करेल, आता मला मराठीमध्ये शोधायचं आहे नाव, म्हणून मी या चेंज लँग्वेज या बटनावर क्लिक करतो, आणि या ठिकाणी मी भाषा निवडतो आपली मराठी भाषा. मराठी क्लिक केलं. आता बघा तुम्ही पाहू शकता या ॲपचा पूर्ण इंटरफेस आता मराठीमध्ये तयार झालेला आहे. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. मग आता मी काय करणार, मग मतदार नोंदणी फॉर्म या बटनावर मी क्लिक करणार. या बटनावर आता क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर दिलं आहे बघा ऑप्शन, विशेष सखोल पुनरीक्षण SIR 2026, खाली दिलं आहे शेवटच्या SIRमध्ये तुमचे नाव शोधा. तर मी आता या बटनावर क्लिक करतो. या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तेच पर्याय आहेत बघा, राज्य निवडायचं आपल्याला. मी आता निवडतो आहे राज्य आपलं महाराष्ट्र. त्यानंतर 2002मध्ये जिल्हा निवडतो आहे मी धुळे. त्यानंतर मी निवडतो आहे विधानसभा मतदारसंघ कोणता होता धुळ्याचा 2002चा, तो निवडतो आहे. तो माहिती जो तुम्हाला माहिती तो तुम्ही निवडायचा आहे. मी निवडला साक्री ST 80. आता बघा मी खाली काय करतो, खाली स्क्रोल करेल, आणि शेवटच्या SIRमध्ये मतदाराचे पूर्ण नाव लिहायचं आहे. इथे पण तोच पर्याय, पूर्ण नाव लिहायचं नाही, फक्त पहिलं नाव लिहायचं आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी त्या मतदाराचं मी पूर्ण नाव लिहिलं मराठीमध्ये. बरोबर. आता बघा खाली ते विचारतं की त्या मतदाराचं वय, म्हणजे वय किती आहे. आता वय मला माहिती म्हणून वय हा ऑप्शन मी सोडतो, म्हणजे त्याला स्किप करतो, पुढे जातो. 2002मध्ये सापेक्ष प्रकार, म्हणजे त्याचा नातेवाईकाचा प्रकार कोणता आहे. मग त्या ठिकाणी बघा मी या ठिकाणी क्लिक करतो, मागच्या सांगितल्याप्रमाणे इथं क्लिक करतो, आणि मी निवडतो पर्याय, निवडतो फादर, त्यांच्या नातेवाईकाचं नाव. ठीक आहे, फादर निवडलं, आणि पुन्हा त्यांच्या वडिलांचं नाव, म्हणजे मतदाराच्या वडिलांचं नाव फक्त मी पहिलं नाव टाकतो. यांनी म्हटलं आहे की तुम्ही मतदाराचं पूर्ण नाव टाका असं म्हणता येते, परंतु आपण मतदाराचं फक्त आपण काय करणार आहोत, पहिलं नाव टाकणार आहोत. मतदाराचं पूर्ण नाव आपण त्यांच्या नातेवाईकाचं नाव आपण टाकूया. मी या ठिकाणी टाकलं आहे त्यांचं नाव, मतदाराचं, नातेवाईकाचं नाव, आणि खाली शोध या बटनावर क्लिक करतो. तर बघा मला पहिलाच पर्याय दिसतो आहे बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या मतदाराची माहिती मला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण
आपल्या नातेवाईकांचं आई वडील आजी आजोबा किंवा स्वतःचं नाव 2002च्या यादीत आपण शोधू शकतो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी पण तुम्हाला पुन्हा एक नाव मी सर्च करून दाखवतो. परंतु माझं एक तुम्हाला एक मत असं असेल की तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचा वापर करावा, कारण की इंग्रजीमध्ये हे फार सोपं होतं शोधायला. जर समजा इंग्रजी भाषेत ते नाव नाही सापडलं तर तुम्ही मराठी हा पर्याय निवडून तुम्ही ते नाव शोधू शकता. मी पुन्हा आता काय करतो बघा, चेंज लँग्वेज या बटनावर क्लिक करतो आणि आपला इंग्रजी हा पर्याय मी निवडतो, इंग्लिश. ठीक आहे. मग पुन्हा मी आता काय करेल, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मला क्लिक करेल. त्याच्यामध्ये आपला पर्याय नेहमीप्रमाणे सर्च युअर नेम इन लास्ट SIR इथं क्लिक करतो. आणि आता आपण एक दुसरं नाव शोधूया. बरोबर. खरं म्हणजे SIRसाठी एखाद्या यादी भागामध्ये जे सुना असतात लग्न करून आलेल्या 2002 नंतर, त्यांच्या आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं नाव शोधण्यासाठी BLO म्हणजे सर्वांना शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला हा पर्याय फार चांगला आहे. तुम्ही घर बसल्या नाव शोधून तुम्ही तुमच्या BLOंना ती माहिती देऊ शकता. बरोबर. आता या ठिकाणी आपण एका जी सून आलेली आहे एखाद्या गावामध्ये आणि तिच्या आई वडिलांचं नाव आपण कसं शोधायचं ते आपण पाहूया. तर बघा मी आता स्टेट निवडतो आहे. त्या सुनेच्या दिलेल्या तपशिलावरून मी काय करतो आहे, स्टेट निवडतो, महाराष्ट्र. आता मी त्या सुनेच्या वडिलांचं नाव ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा निवडतो, डिस्ट्रिक्ट इन 2002 म्हणून मी जिल्हा निवडतो नाशिक. बरोबर. आता बघा या ठिकाणी मला त्या सुनेच्या वडिलांचं नाव कोणत्या मतदारसंघामध्ये आहे हे माहिती नाही, म्हणून मी या ठिकाणी तो स्किप करतो मुद्दा. खालचा पण मुद्दा मी स्किप करतो, हा पोलिंग स्टेशनचा सेक्शनचा. आणि हा पण मुद्दा मला माहिती नाही, कोणता सिरियल नंबर हा मला माहिती नाही. फक्त मी त्या सुनेच्या वडिलांचं नाव टाकतो बघा, इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR. मी या ठिकाणी त्या सुनेच्या वडिलांचं फक्त नाव टाकतो आहे. फक्त नाव टाकत चला. आणि नाव टाकताना असा स्पेस द्यायचा नाही बरं का, लक्षात ठेवा. बघा या TH नंतर असा स्पेस द्यायचा नाही, तो स्पेस काढून घ्यायचा शक्यतो. बरोबर. आणि पुढे जायचं तुम्ही इलेक्टर एज इन 2002. आता इथं पण मला वय माहिती नाही त्यांचं, मला माहिती नाही म्हणून टाकत नाही. परंतु रिलेटिव्ह टाईप हा ऑप्शन निवडायचा आहे आपण. म्हणजे हे जे मतदारांचं नाव टाकलं आहे मी सुनेच्या वडिलांचं, त्यांचं नातेवाईकाचा प्रकार आहे, मी फादर निवडतो. आणि वरती जे मी हा जो हे जे नाव टाकलं आहे बघा या ठिकाणी, त्या मतदाराच्या वडिलांचं नाव मी खाली टाकेल बघा, ते नाव टाकतो मी टाकलं. आणि शेवटी सर्च या बटनावर मी आता क्लिक करतो बघा. तर तुम्ही पाहू शकता मला भरपूर काही ऑप्शन आलेले आहेत बघा या ठिकाणी. परंतु मला जे कामाचं वेळी वाचून घ्यायचं की कोणतं ऑप्शन आपल्या कामाचं आहे, तुम्ही स्क्रोल करतो बघा, तर मला जे पाहिजे भरपूर ऑप्शन आले बघा. तर बघा ही या ठिकाणी मला जे ऑप्शन पाहिजे तो ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. त्या मतदाराचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं विधानसभा मतदारसंघ कोणता आहे 2002ला, त्यानंतर त्यांच्या यादी भाग क्रमांक दिलेला आहे आणि त्यांच्या अनुक्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही मतदाराचं नाव 2002च्या यादीमध्ये शोधू शकतो. आणि आपल्या SIRसाठी तुम्ही तुमच्या BLOंना ही माहिती प्रोव्हाइड करायची आहे. कारण की बघा तुम्ही जर सहकार्य केलं BLOंना तर त्यांनासुद्धा ते काम करणं सोयीचं होईल. आणि आपल्या राज्यातलं, आपल्या साक्री विधानसभा मतदारसंघाचं म्हणा किंवा तुमच्या विधानसभा मतदारसंघाचं म्हणा, काम फार फास्ट होईल. आणि SIR हा जो कार्यक्रम आहे आपण चांगल्या प्रकारे राबवून हा लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.